काही व्यक्ती एखाद्या पदावर जेव्हा विराजमान होतात तेव्हा त्या पदाला एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम करतात. जसं की भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, त्यांनी त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळामध्ये त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचवलं, म्हणूनच त्यांना पीपल्स प्रेसिडेंट अशी ओळख मिळाली. दुसरं एक नाव जर द्यायचं म्हटलं तर ते म्हणजे भारताचे मुख्य माजी निवडणूक आयुक्त TN सेशन साहेब. त्यांचं नाव जरी ऐकलं तरी राजकारणी मंडळींच्या छातीमध्ये धडकी भरायची, अशी इमेज त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काम केलं होतं त्यावरून निर्माण झालेलं. असं काय केलं असेल बरं त्यांनी? 1990 ते 96च्या काळामध्ये ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. 1990च्या आधीच्या निवडणुका त्यामध्ये बूथ कॅप्चरिंग सारखे एक नाही तर असे अनेक प्रकार व्हायचे. पण 1996च्या नंतर म्हणजे त्यांच्या कार्यकाळाच्या नंतर निवडणुकामध्ये आमूलाग्र बदल झाले, कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या पदाला न्याय देऊन काम केलं. निवडणुकीमध्ये होणारे 100पेक्षा अधिक गैरप्रकार, माल प्रॅक्टिसेस त्यांनी शोधून काढल्या आणि निवडणुकामध्ये सुधारणा केल्या. मॉडर्न कोड ऑफ कंडक्ट घेऊन आले. त्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. तसेच निवडणुकीच्या काळामध्ये धर्म आणि जाती आधारित त्याला टार्गेट करून जी भाषणं केली जातात, जे हेट स्पीचेस असतात, त्यावरती त्यांनी कडक निर्बंध आणले. त्या संदर्भात झिरो टॉलरन्सी पॉलिसी त्यांनी स्वीकारली. त्यामुळे त्या गोष्टींना आळा बसण्यासाठी मदत व्हायची. परंतु आत्ताच्या आज घडीला जे आपण बघतोय, जे काही सुरू आहे, त्या पदावर जी व्यक्ती आहेत त्या व्यक्ती त्या पदाला प्रतिष्ठा मिळवून देत आहेत की ते पद त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचं काम करत आहे, हे आपण सगळे जाणतो.